नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे भारतात जर तुम्हाला आयात-निर्यात, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोणत्या सरकारी नोंदण्या आवश्यक आहेत? आपल्याकडे आयात-निर्यात नोंदणी मार्गदर्शक आहे आणि त्यातूनच आपण हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपला उद्देश फक्त यादी सांगणं नाही, तर यातले महत्त्वाचे टप्पे, बारकावे समजून घेणं आहे. चला तर मग याची सविस्तर चर्चा करूया. तर मग आंतरराष्ट्रीय व्यापारात उतरायचं म्हणजे काही कायदेशीर गोष्टी आधी कराव्या लागतात. सुरुवात कुठून होते? व्यवसायाच्या प्रकारापासून, बरोबर? हो. अगदी. म्हणजे बघा, तुम्ही जर एकटेच व्यवसाय करणार असाल तर प्रोप्रायटरशिप हा सगळ्यात सोपा आणि खरं तर कमी खर्चाचा मार्ग आहे. पण यात सगळी जबाबदारी तुमची एकट्याची असते. आणि समजा दोघं किंवा जास्त लोक असतील तर मग पार्टनरशिप फर्म किंवा LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप चा विचार करता येतो. अच्छा. LLP मध्ये कसं आहे की व्यवसायाच्या कर्जासाठी तुमची वैयक्तिक मालमत्ता धोक्यात येत नाही. म्हणजे ती एक मर्यादित जबाबदारी असते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. हो. आणि जर व्यवसाय मोठा असेल, पुढे जाऊन गुंतवणूकदार आणायचे असतील तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिक चांगली ठरते, असं मार्गदर्शकात पण म्हटलंय. म्हणजे सुरुवातीलाच पुढचा विचार करून योग्य कायदेशीर रचना निवडायला हवी. बरं. मग व्यवसाय ठरला की पुढे पॅन आणि टॅन क्रमांक. बरोबर. पॅन, परमनंट अकाउंट नंबर, हा तर लागतोच. म्हणजे कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी ओळखीसाठी तो हवाच. व्यवसायाचा तो आधारच आहे. आणि टॅन म्हणजे टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर, हा तेव्हाच लागतो जेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायात इतरांकडून टॅक्स कापायचा असेल, म्हणजे TDS कापायचा असेल. अच्छा, म्हणजे पगार देताना वगैरे? हो, अगदी. जसं कर्मचाऱ्यांच्या पगारातून TDS कापायचा असेल तर टॅन हवा. अनेक जण विसरतात, पण गरज असेल तर तो वेळेवर काढणं महत्वाचं आहे, नाहीतर पुढे अडचणी येतात. म्हणजे पॅन तर कंपल्सरी, पण टॅन गरजेनुसार घ्यायचा. ठीक आहे. यानंतर येतो GST नंबर. याची काय भूमिका आहे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये? GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता कसं आहे की भारतात कुठलाही व्यवसाय, विशेषतः वस्तूंची खरेदी विक्री असेल तर GST नोंदणी जवळपास अनिवार्यच झाली आहे. हो, ते आहेच. आणि आयात निर्यातीसाठी तर ती हवीच हवी, कारण याच नंबरमुळे तुम्ही कायदेशीर टॅक्स इनव्हॉइस बनवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खरेदीवर जो GST भरलाय त्याचं क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला परत मिळवता येतं. हा मोठा फायदा आहे. नक्कीच. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात तुम्ही देशाच्या करप्रणालीशी जोडलेले असता, त्यासाठी GST नोंदणी ह्या एक प्रकारे पाया आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा कोड, ज्याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार शक्यच नाही असं म्हणतात. इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड म्हणजे IEC. हा इतका का महत्त्वाचा आहे? अगदी. IEC कोड हा 10 अंकी कोड असतो, जो DGFT म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड कडून मिळतो. DGFT. ह्या कोडशिवाय तुम्ही भारतातून माल बाहेर पाठवू शकत नाही किंवा बाहेरून मागवू शकत नाही. म्हणजे कस्टम्स क्लिअरन्ससाठी लागतो, बँकेत परकीय चलन व्यवहार करायला लागतो. अच्छा. आणि सरकारच्या ज्या निर्यात प्रोत्साहन योजना असतात त्यांचा लाभ घ्यायचा असेल तरी हा कोड लागतोच. खरं तर मार्गदर्शकात याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पासपोर्ट असंच म्हटलंय. बापरे. पासपोर्टच. हो. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे हा एकदा काढला की आयुष्यभर चालतो. त्याला दरवर्षी रिन्यू वगैरे करायची गरज नसते, जोपर्यंत तुमच्या माहितीत काही बदल होत नाही. हे बरे, म्हणजे एकदा मिळवला की झालं. हो. पण व्यवहार तर बँकेतून होणार, पैशांची देवाणघेवाण, त्यासाठी काही खास अट आहे का बँकेची? हो, आहे ना. इथे खूप महत्वाची अट आहे. तुम्हाला व्यवसायासाठी एक करंट अकाउंट, चालू खातं उघडावं लागतं. ते तर उघडावंच लागेल. पण ते कोणत्याही बँकेत उघडून नाही चालणार. ते खातं ऑथोराइज्ड डीलर कॅटेगरी 1 म्हणजे AD कॅटेगरी 1 बँकेतच हवं. AD कॅटेगरी बँक, असं का? मला वाटलं कोणतंही कमर्शियल बँकेचं करंट अकाउंट चालेल. हे काय आहे नक्की? हां, चांगला प्रश्न आहे. याच बँकांना म्हणजे AD कॅटेगरी बँकांना रिझर्व्ह बँकेने परकीय चलन व्यवहार म्हणजे फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन्स हाताळायला विशेष परवानगी दिलेली असते. अच्छा, म्हणजे फॉरेन करन्सीसाठी? हो. आपला जो फेमा कायदा आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, त्याच्या नियमांनुसार हे व्यवहार सुरक्षितपणे व्हावेत यासाठी ही अट आहे. SBI, ICICI, HDFC
अशा मोठ्या बँका या कॅटेगरीत येतात. यामुळे आंतरराष्ट्रीय पेमेंट सुरक्षित आणि नियमानुसार होतात. समजलं. म्हणजे सुरक्षेचा आणि नियमांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. तर आपण आत्तापर्यंत जे बोललो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया का? म्हणजे काय? 5 मुख्य गोष्टी आहेत. हो, घेऊया. 1. व्यवसायाचा योग्य कायदेशीर प्रकार निवडणं आणि नोंदणी करणं. 2. पॅन मिळवणं आणि गरज असेल तर टॅन. बरोबर. 3. जीएसटी नोंदणी करणं. 4. DGFT कडून तो महत्वाचा IEC कोड घेणं. हां, आणि 5. AD कॅटेगरी 1 बँकेत करंट अकाउंट उघडणं. अगदी बरोबर. या 5 पायऱ्या पूर्ण झाल्या की तुम्ही कायदेशीररित्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी तयार झालात असं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ असा की प्रक्रिया थोडी क्लिष्ट वाटू शकते सुरुवातीला, पण योग्य माहिती आणि तयारी केली तर हे नक्कीच शक्य आहे. हा पहिला आणि खूप महत्वाचा कायदेशीर टप्पा आहे. बरोबर. आणि इथेच एक विचार मनात येतो की या सगळ्या कायदेशीर नोंदण्या पूर्ण झाल्या म्हणजे आपण तयार झालोत. पण व्यवसायाच्या खऱ्या यशासाठी फक्त हे पुरेसं आहे का? म्हणजे अजून काय लागतं? म्हणजे या पलीकडे जाऊन बाजाराचं अचूक संशोधन करणं किती महत्वाचं आहे, किंवा मालाची ने-आण करण्याची व्यवस्था, लॉजिस्टिक्स, ते किती कार्यक्षम आहे, आणि वेगवेगळ्या देशांबरोबर आपले जे व्यापार करार आहेत त्याची माहिती असणं, या गोष्टी यशासाठी किती महत्वाच्या ठरतात यावर खरंच अजून खोलवर विचार करायला हवा.